टिटवाळ्यामध्ये असणारं गणपती मंदिर आणि तिकडचं बाजूचं जे तलावसुद्धा आहे तिथे बोटिंगची सुविधासुद्धा आहे आणि बोटिंगचं काय तिकीट आहे. मी सुद्धा पहिल्यांदाच हा बोटिंगचा अनुभव घेतलेला आहे टिटवाळ्यामध्ये गेल्यानंतर. या अगोदरसुद्धा मी टिटवाळ्याला गेली होती, पण तेव्हा मला हे माहितीच नव्हतं. पण नेक्स्ट टाईम मी जेव्हा गेली तेव्हा मी बोटिंगसुद्धा बोटमध्ये सुद्धा बसले होते, तेव्हा त्याचासुद्धा अनुभव मी घेतला. आणि त्याचं तिकीट वगैरे काय आहे हे तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि तिकडे खाण्याचे ऑप्शन्स तसे भरपूर काही आहे, तरीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी माझा संपूर्ण अनुभव या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि अजूनसुद्धा जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ सर्वात अगोदर बघू शकता. आणि आता लवकरच आपले 100 सबस्क्रायबर्ससुद्धा 1 महिन्याच्या आत पूर्ण होणार आहेत. त्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप थँक्यू सो मच. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिटवाळ्याला जर का तुम्हालासुद्धा यायचं असेल तर तुम्हाला हे तर माहितीच असेल की तुम्ही कसं येऊ शकता इकडे. जर का तुम्ही मुंबईवरून येणार असेल तर तुम्हाला डायरेक्ट टिटवाळा ट्रेनसुद्धा मिळते. आणि जर का तुम्ही बदलापूर, कर्जत या साईडने जर का येणार असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला कल्याणपर्यंत यायचं आणि कल्याणवरून तुम्हाला इंडिकेटर चेक करून टिटवाळ्याला जाणारी ट्रेन पकडायची आहे. तर टिटवाळ्याला आल्यानंतर तुम्हाला ऑटो रिक्षासुद्धा भेटेल आणि ईस्टला यायचं आहे तुम्हाला. ईस्टला आल्यानंतर तुम्हाला ऑटो रिक्षा भेटेल आणि त्याच्यात ते तुम्हाला गणपती मंदिरपर्यंत सोडतील. तर मी टिटवाळ्याला गेली होती तेव्हा मी ट्रेनने नव्हती गेली, मी गाडीने गेली होती, कारण माझी आत्या तिकडे जवळच राहते. त्याच्यामुळे मी सर्वात अगोदर तर माझ्या आत्याकडे गेली होती. मगाशी ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली ती माझी आते बहीण आहे, माझ्या आत्याची मुलगी. आणि त्याच्यानंतर मग मी दुपारी गेली होती टिटवाळा गणपती मंदिरमध्ये. तिकडे भरपूर गर्दीच नव्हती, अजिबातच गर्दी नव्हती, त्याच्यामुळे दर्शन अगदी 10 ते 15 मिनटातच झालं होतं. आणि तिकडे संकष्टी चतुर्थी वगैरे असते ना, त्या दिवशी मंदिरामध्ये भरपूर गर्दी असते. आणि असं छानपैकी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर वरती जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे. पायरी चढून गेल्यानंतर वरती असं मोकळंच होतं. त्याच्यानंतर तिथून वरच्या साईडून तलाव असं दिसत होतं आणि आपण सुद्धा नंतर तिकडे जाणारच आहे. आणि वरतून तुम्ही निवांतपणे बसू शकता, शांत जागा आहे एकदमच. म्हणजे मंदिरच्या आतमध्ये पायरी आहे वर चढून जाण्यासाठी. तुम्ही जर काय अगोदर गेला असेल तर तुम्हाला माहिती असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. मग त्याच्यानंतर बोटिंगसाठी गेलो आणि हो, बोटिंगचं तिकीट असं बघायला गेलं तर पर पर्सन 80 रुपीज आहे. आणि तिकडचे जे बोट आहे ते 2 वेळेस आपल्याला राऊंड मारवून आणतात. तिकडून तलावमधलं जे आहे ते 2 वेळेस फेरी मारून ते आपल्याला रिटर्न आणून सोडतात. आणि ह्याचं जे पर पर्सन तिकीट जे आहे ते 80 रुपये आहे. आणि छान असं वाटतं, कारण बोटिंग करताना सूर्यास्ताच्या वेळेस तुम्ही जा शक्यतो, कारण दुपारी भरपूर ऊन असतं. पण तुम्हाला बेस्ट अनुभव जर का घ्यायचा असेल तर तुम्ही सूर्यास्ताच्या वेळेस जा, म्हणजे तुम्हाला छान सूर्यास्तसुद्धा बघायला मिळेल. आणि छान असा मंदिराचा कळससुद्धा आपल्याला बोटिंग करताना आपल्याला दिसतो. बोटमधून फिरताना आपल्याला छान मंदिरचा कळससुद्धा दिसतो. खूप छान होता माझा बोटिंगचा अनुभवसुद्धा. तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या. आता जर का मी मगाशीच व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं की खाऊ गल्ली, म्हणजेच की बाजूला आपण जेव्हा टिटवाळा गणपती मंदिरमध्ये जातो तेव्हा आजूबाजूला खाण्याचे पदार्थ आणि तिकडे खाण्यापिण्याचे काय ऑप्शन्स आहेत, तर बरेचसे ऑप्शन आहेत तिकडे, बरेच ऑप्शन आहेत तिकडे टिटवाळ्याला गेल्यानंतर. कारण की बाजूलाच फ्रूट्सचं प्लॅटरसुद्धा आहे आणि त्याच्यानंतर बेसिक जे आपण बाहेर जे खातो ते भेटतंच तिकडे. चायनीज वेळ, मंचुरियन, त्याच्यानंतर शेवपुरी, पाणीपुरी. आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा समोर असे हॉटेल्स आहेत लाईनशीर, ज्याच्यामध्ये की तुम्ही बसून जेवूसुद्धा शकता. हे सुद्धा तिकडे अवेलेबल आहे. आणि बाजूलाच छान भाजी मार्केटसुद्धा आहे. तिकडे गेल्यानंतर भाजी घ्यायला अजिबात विसरू नका, कारण तिकडे खूप छान गावा साईडची भाजीसुद्धा भेटते. पालेभाज्या बोलू नका, फळभाज्या बोलू नका. आणि खूप छान फ्रूटसुद्धा भेटतात तिकडे, ते पण ताजे ताजे. त्याच्यामुळे तिकडे गेल्यानंतर भाजी घ्यायला अजिबात विसरू नका. आणि माघारी येताना हा सुंदर असा सूर्यास्तसुद्धा बघायला मिळाला.
तर हा होता माझा टिटवाळ्याचा व्लॉग आणि तुम्हाला कसा वाटला माझा टिटवाळ्याचा व्लॉग हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये. जर का कोणी चॅनलवरती नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आता 100 सबस्क्रायबर्स लवकरच पूर्ण होणार आहेत, तर सेलिब्रेशन म्हणून काय केलं पाहिजे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा.